विदर्भामध्ये वांग्याची भाजी तर फेमस आहेच, पण त्याचबरोबर अजून एक भाजी फेमस आहे, ते म्हणजे सूरजकंदाची. तर झालं असं की आम्ही डिग्रस मध्ये कुलुरे या गावात विवेक पारधी यांच्या शेतात गेलो होतो. गेल्याबरोबर आमच्या हातात पोह्याची प्लेट दिली आणि विवेक म्हणत होता की लागन तेवढे का, भरपूर बनवले आहेत. आणि त्यांच्या शेतामध्ये पेरूचे झाड सुद्धा होते, एकदम ऑर्गेनिक. खरी चव तर या पेरू मध्ये आहे. इथे खाण्यासाठी तर दिलेच होते, पण घरी पण घेऊन जा म्हणत होते. आणि हो, दिग्रस मध्ये जर कोणाला चियाचा प्लॉट बघायचा असेल तर विवेकच्या शेतामध्ये जाऊन नक्की बघा. शेतामध्ये डुकराचा त्रास एवढा वाढला होता, म्हणून मी दारव्याला ऍग्री पॉवर या कंपनीमध्ये आलो होतो, कारण इथं झटका मशीन सोबत पेटी सुद्धा मिळते, रिमोटवर चालणारी झटका मशीन, आणि बाकी कंपनीपेक्षा 2 ते 2.5 हजार रुपयानं स्वस्त, आणि 4 वर्षाची वॉरंटी आणि 2 वर्षाची गॅरंटी. मग काय दादाला म्हटलं आत्ताच पॅक करून द्या. मग काय आशुतोषचा फोन आला आणि म्हणत होता की लवकर मानोरे येते, आपल्याला सूरजकंदाची भाजी बनवायची आहे. विदर्भात थंडी पडल्यानंतर सूरजकंदाची भाजी सगळ्यात फेमस असते. लाईट आणि मोबाईल चार्जिंग लावण्याचा जुगाड केला. त्याच्यानंतर मी, आशुतोष, अभिजित, अभिषेक सगळ्यांनी मिळून मस्त भाजी बनवली. सूरजकंदाची भाजी तुम्ही खाल्ली का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा.